हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीच वायरी आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर मित्रांनो, मी आहे एके आणि मित्रांनो, आज आहे बघा 9 जानेवारी 2024. आजच्या दिवसाच्या चालू घडामोडी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायच्या आहेत. जर मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या टेलिग्राम चॅनलला किंवा यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न बघू आपण. खालीलपैकी कोणती रायफल देशाची पहिली स्वदेशी असॉल्ट रायफल ठरलेली आहे? तर मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बघा उग्रम असं त्या रायफलचं नाव असणार आहे. तर मित्रांनो, ती जी उग्रम रायफल आहे ती बघा देशातील पहिली स्वदेशी असॉल्ट रायफल असणार आहे. तर मित्रांनो, त्याच्याविषयी आपल्याला माहिती बघायची आहे. ही जी तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे ती रायफल आहे मित्रांनो. त्याच्या पुढचा पॉईंट बघू आपण बघा. भारतातील पहिल्या स्वदेशी असॉल्ट रायफल उग्रमचे वजन किती किलोपेक्षा कमी असणार आहे? तर मित्रांनो बघा, 4 किलोपेक्षा त्या रायफलचे वजन कमी असणार आहे. त्याच्या पुढचा पॉईंट बघू आपण. भारताची पहिली स्वदेशी असॉल्ट रायफल उग्रमची मारक क्षमता किती मीटर आहे? तर मित्रांनो, 500 मीटरपर्यंत त्या रायफलची मारक क्षमता असणार आहे. तर मित्रांनो, त्याच्या पुढचा पॉईंट बघू आपण. भारताची पहिली स्वदेशी असॉल्ट रायफल उग्रम कोणत्या ठिकाणाच्या संशोधन आणि विकास प्रशिक्षण स्थापनेने म्हणजे ARDE विकसित केलेली आहे? तर मित्रांनो, त्या ज्या संस्थेचं नाव आहे ते मित्रांनो काय आहे बघा, ARDE यांनी विकसित केली आणि ते ठिकाण जे असणार आहे ते पुणे या ठिकाणी असणार आहे. तर मित्रांनो, त्याच्या पुढचा पॉईंट बघू आपण. तर मित्रांनो बघा, थोडंसं आपण स्टॅटिककडे पण येऊ, कारण परीक्षेला सुद्धा असा प्रश्न पडू शकतो. तर मित्रांनो बघा, जी काही पहिली असॉल्ट रायफल होती म्हणजे जर्मनी या देशामध्ये बघा STG 44 ही पहिली असॉल्ट रायफल होती. हे तुम्हाला पॉईंट नोट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, असॉल्ट रायफल कोणी तयार केली? तर मित्रांनो, त्याचं नाव हिगो श्मिसर असं त्यांचं नाव असणार आहे. तर मित्रांनो, त्याच्या खालचा पॉईंट बघा, रायफल कधी सुरू झाली? तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, व्हिएन्ना येथील 15व्या शतकातील बंदूक निर्माता त्यांचं नाव आहे बघा गॅस्पर्ड कोलनर असं त्यांचं मित्रांनो नाव असणार आहे. तर मित्रांनो, खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत स्टॅटिकचे पण आणि करंट अफेअरचे पण सोबत सोबत करत चला मित्रांनो. येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला याचा खूप फायदा होईल. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 बघू आपण. कोणत्या देशात युनायटेड लॉन्च अलायन्स कंपनीच्या व्हल्कन या रॉकेटने चंद्राच्या दिशेने प्रक्षेपण केलेले आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बघा अमेरिका या देशाने काय केलेलं आहे आता, आणि त्यांच्या ज्या रॉकेटचं नाव असणार आहे बघा व्हल्कन, आणि आता त्यांनी चंद्राच्या दिशेने प्रक्षेपण केलेलं आहे. तर मित्रांनो, त्याच्याविषयी आपल्याला माहिती बघायची आहे. अमेरिका देश किती वर्षानंतर चंद्रयान मोहीम राबवत आहे? तर मित्रांनो, 50 वर्षानंतर. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जर मित्रांनो या प्रश्नांची PDF तुम्हाला हवी असेल तर मित्रांनो तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. तर मित्रांनो, टेलिग्रामची जी लिंक आहे ते आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. तर मित्रांनो, दररोजच्या PDF साठी तुम्हाला ते उपयोगात येणार आहे. तर मित्रांनो, आपण थोडीसं काय करू, स्टॅटिक जीके बद्दल सुद्धा चर्चा करू. तर मित्रांनो, अमेरिका या देशाबद्दल जे स्टॅटिक जीके असणार आहे, खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत बघा. चंद्रावर पाय ठेवणारा पहिला व्यक्ती नील आर्मस्ट्रॉंग अमेरिका कधी पाऊल ठेवलं मित्रांनो? तर बघा 21 जुलै 1969 मध्ये. त्यानंतर दुसरा पॉईंट बघा, चंद्रावर माणसाला पोहोचवणारे प्रथम अंतरिक्ष यान, त्या यानाचं नाव असणार आहे बघा अपोलो 11 असं त्या यानाचं नाव असणार आहे. चंद्रावर मानव पाठवणारा पहिला देश कोणता ठरला? तर मित्रांनो, अमेरिकाच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आणि प्रथम अंतरिक्ष पर्यटक त्यांचं नाव असणार आहे बघा डेनिस टिटो असं त्यांचं नाव आहे. तर मित्रांनो, त्याच्या पुढचा पॉईंट बघा, पहिली महिला अंतरिक्ष पर्यटक अनुसिंह अन्सारी 2006 मध्ये, त्या सुद्धा अमेरिका या देशाच्या होत्या. तर मित्रांनो, त्याच्या पुढचा पॉईंट बघू आपण. जगातील सर्वात शक्तिशाली अंतरिक्ष दुर्बीण जिचं नाव आहे मित्रांनो जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप, ती सुद्धा अमेरिका या देशाची आहे. आणि त्यानंतर नासाची स्थापना बघा 1958 ला आणि मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC ला. तर मित्रांनो, हे सगळे प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 बघू. 81व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळालेला आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बघा ओपेनहायमर या असं त्या चित्रपटाचं नाव असणार आहे. तर मित्रांनो त्याच्याविषयीच आपण 3 प्रश्न घेतलेले आहेत. कशाबद्दल? तर मित्रांनो, 81व्या गोल्डन ग्लोब पुरस्काराबद्दल, तर ते पण आपल्याला बघायचे आहेत. तर मित्रांनो, पहिला प्रश्न बघा, 81व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये ओपेनहायमर चित्रपटाला किती पुरस्कार मिळालेले आहेत? तर मित्रांनो बघा 5 पुरस्कार मिळालेले आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 बघा, 81व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर मित्रांनो, ह्या महिला आहेत आणि त्यांचं नाव आहे बघा लिली ग्लॅडस्टोन असं त्यांचं नाव असणार आहे. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 बघा, 81व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बघा सिलियम मर्फी असं त्यांचं नाव आहे. तर मित्रांनो, खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. एका प्रश्नावर मित्रांनो आपण 2-3 प्रश्न ऍड करत असतो. तर मित्रांनो, त्याच्या पुढचा पॉईंट बघू आपण. बघा कशाबद्दल बोलण्यात आलं, तर गोल्डन ग्लोब अवॉर्डबद्दल. तर मित्रांनो, त्याचं थोडंसं स्टॅटिक जाणून घेऊ आणि मग पुढच्या प्रश्नाकडे वळू मित्रांनो. तर बघा, जानेवारी 1944 मध्ये लॉस एंजेलिस येथे पहिले गोल्डन ग्लोब पुरस्कार आयोजित करण्यात आले होते. गोल्डन ग्लोब 2023 कोणी जिंकला? तर मित्रांनो, तुम्हाला आत्ताच सांगितलं मी, चित्रपटाचं नाव काय आहे? ओपेनहायमर. सर्वोत्कृष्ट अभिनेता बघा सिलियन मर्फी, ज्याच्याबद्दल आत्ताच आपण चर्चा केली. आणि सहाय्यक अभिनेता, तर मित्रांनो त्याचं नाव असणार आहे बघा रॉबर्ट डाउनी ज्युनियर असं त्यांचं नाव असणार आहे. तर मित्रांनो बघा, गोल्डन ग्लोब अवॉर्डची सुरुवात कोणी केलेली होती? तर मित्रांनो बघा, हॉलिवूड फॉरेन करन्स्पॉन्डंट्स असोसिएशन. गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय कोण होता? तर मित्रांनो, हा आपल्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. 2009च्या
स्लमडॉग मिलेनियर चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट स्कोअर श्रेणीमध्ये गोल्डन ग्लोब जिंकणारा संगीतकार AR रहमान हा पहिला भारतीय होता. तर मित्रांनो खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्याच्या पुढचा पॉईंट बघू आपण. प्रश्न क्रमांक 4 बघा मित्रांनो. नुकत्याच बांगलादेशमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्या राजकीय पक्षाने सर्वाधिक जागा जिंकलेल्या आहेत? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बघा आवामी लीग असं त्या पक्षाचं नाव असणार आहे. तर मित्रांनो त्याच्या पुढचा पॉईंट बघू आपण. तर ह्या आहेत बघा शेख हसीना या पंतप्रधान होणार आहेत कितव्यांदा? तर 5व्यांदा. तर त्याच्याबद्दल पण आपल्याला चर्चा करायची आहे. तर मित्रांनो 3 प्रश्न आहेत ते पण आपल्याला चेक करायचे आहेत. तर मित्रांनो बघा बांगलादेश देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीत शेख हसीना यांच्या आवामी लीग पक्षाने 300 पैकी एकूण किती जागा जिंकलेल्या आहेत? तर मित्रांनो 223 जागा त्यांनी जिंकलेल्या आहेत. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा बांगलादेशमध्ये एकूण 300 पैकी किती जागांसाठी सार्वत्रिक निवडणूक पार पडली? तर मित्रांनो बघा 229 जागासाठी. त्यानंतर बघा शेख हसीना या बांगलादेशच्या कितव्यांदा पंतप्रधान होणार आहेत? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 5व्यांदा त्या पंतप्रधान होणार आहेत. तर मित्रांनो आपल्याला आवामी लीग पक्षाबद्दल बोलायचं आहे जो आता बांगलादेशमध्ये कार्यरत आहे. तर मित्रांनो बघा संस्थापक कोण होते या आवामी लीग पक्षाचे? तर बघा अब्दुल हमीद खान शमसुल हक असं त्यांचं नाव आहे. त्यानंतर स्थापना कधी झाली बघा 23 जून 1949 मध्ये आणि मुख्यालय कुठं असणार आहे? बंगबंधू अव्हेन्यू ढाका या ठिकाणी. तर मित्रांनो खूप महत्त्वाची माहिती आहे आणि शेख हसीना यांच्याबद्दल तुम्हाला हा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 5 बघू. अमळनेर येथे होणाऱ्या 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे बघा सुमित्रा महाजन असं त्यांचं नाव आहे. तर 2-3 प्रश्न आहेत ते पण बघून जाऊ मित्रांनो. 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत बघा रवींद्र शोभणे असं त्यांचं नाव आहे. तर मित्रांनो हा तुम्हाला प्रश्न लक्षात ठेवायचा आहे. तर बघा 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जळगाव जिल्ह्यातील अमळनेर या ठिकाणी होणार आहे. तर 96व्या संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर मित्रांनो नरेंद्र चफळगावकर असं त्यांचं नाव होतं. आणि मित्रांनो 95 जर तुम्हाला विचारले तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे भरत सासणे. तर मित्रांनो खूप महत्त्वाचा पॉईंट होता. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 6 बघू. अँगर मॅनेजमेंट हे पुस्तक कोणत्या भारतीय माजी उच्च आयुक्तांनी लिहिलेले आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बघा अजय बिसारिया असं त्यांचं नाव आहे. तर मित्रांनो आपण 2024 मध्ये IMP बुक्स म्हणजे जे आता नुकतेच प्रकाशित झालेले आहेत तर मित्रांनो हे महत्त्वाचे आहेत ते आपण बघून जाऊ. तर मित्रांनो बघा पहिलं जे पुस्तक असणार आहे बघा कॉन्क्रीट ॲक्शन त्याचे लेखक कोण आहेत? शशी शेखर वेंपटी असं त्यांचं नाव आहे. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 2 बघा द योगसूत्रा फॉर चिल्ड्रन त्याचे लेखक कोण आहेत बघा रूपा पै असं त्यांचं नाव आहे. आणि त्यानंतर पुढचा पॉईंट बघा फ्रॉम इंडिपेंडन्स टू इमर्जन्सी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत बघा AK भट्टाचार्य. तर मित्रांनो बघा 8 इयर्स ऑफ द मोदी सरकार या पुस्तकाचे लेखक कोण आहेत बघा संदीप मरवाह असं त्यांचं नाव आहे. तर ही 4 पुस्तकं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. तर वळू आपण पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 7 बघा भारतातील महिलांकरिता सुरक्षित आणि रोजगारासाठी उत्तम शहराच्या निर्देशांच्या यादीमध्ये कोणते शहर प्रथम स्थानावर आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बघा चेन्नई शहर. तर मित्रांनो कशासाठी? तर बघा महिला सुरक्षितता आणि रोजगारासाठी. तर मित्रांनो त्याच्या पुढचा पॉईंट बघू आपण. तर बघा भारतातील महिलांकरिता सुरक्षित आणि रोजगारासाठी उत्तम शहरांच्या निर्देशकांच्या यादीत पहिल्या टॉप 5 मध्ये महाराष्ट्र राज्यातील किती आणि कोणत्या शहराचा समावेश आहे? तर मित्रांनो बघू शकता तुम्ही पुणे आणि मुंबई ही आपली 2 शहरं असणार आहेत. कशातली? तर महाराष्ट्रातली. तर मित्रांनो कशाबद्दल बोलण्यात आलं? चेन्नई आणि तमिळनाडूची राजधानी आहे चेन्नई. आणि नाडूचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांचं नाव आहे बघा MK स्टॅलिन. आणि मित्रांनो राज्यपाल असणार आहेत बघा RN रवी. तर मित्रांनो हे 2 पॉईंट सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 8 बघू. देशात प्रवासी भारतीय दिन म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो? तर मित्रांनो आजचा दिवस बघा प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तर मित्रांनो कशाबद्दल बोलण्यात आलं? प्रवासी भारतीय दिनाबद्दल. तर मित्रांनो त्याच्याबद्दलच 2 प्रश्न आहेत बघा. भारतात कोणत्या वर्षापासून 9 जानेवारी हा दिवस प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर मित्रांनो 2003 पासून. त्यानंतर बघा 9 जानेवारी 1915 मध्ये गांधीजी आफ्रिकेतून भारतामध्ये परतले म्हणून हा मित्रांनो 9 जानेवारी हा दिवस काय केला जातो? तर प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा केला जातो. तर मित्रांनो त्याच्या पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 9 बघा देशामध्ये व्हायब्रंट जागतिक परिषद कोठे आयोजित करण्यात येत आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बघा गांधीनगर या ठिकाणी. तर मित्रांनो गुजरातची जी राजधानी आहे ती आहे गांधीनगर. तर मित्रांनो त्याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. तर बघा गुजरात राज्याची राजधानी गांधीनगर मध्ये आयोजित व्हायब्रंट गुजरात जागतिक परिषदेचे हे कितवे वर्ष असणार आहे? तर मित्रांनो 10वी परिषद आहे. तर मित्रांनो त्या परिषदेचं नाव बघा व्हायब्रंट जागतिक परिषद. तर मित्रांनो त्याच्या पुढचा पॉईंट बघू. गांधीनगरमध्ये आयोजित या वर्षीच्या व्हायब्रंट गुजरात जागतिक परिषदेचा मुख्य विषय काय असणार आहे? तर मित्रांनो बघा गेट वे टू द फ्युचर असं त्या मुख्य विषयाचं नाव आहे. तर मित्रांनो बघा गुजरात राज्याबद्दल जर बोललं तर मित्रांनो त्याचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत बघा भूपेंद्र पटेल आणि राज्यपाल कोण असणार आहेत? आचार्य देवव्रत असं त्यांचं नाव आहे. तर ही माहिती मित्रांनो तुम्हाला आवडली असेल. आणि मित्रांनो जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर किंवा यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा मित्रांनो. या प्रश्नांची PDF आपण टेलिग्राम चॅनलवर अपलोड करतो. तर धन्यवाद मित्रांनो. परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.